हल्ली परदेशामध्ये नोकरी करण्याचे स्वप्न अनेक जण उराशी बाळगतात। सगळ्यांचंच ते स्वप्न पूर्ण होत असं नाही, तरी सुद्धा अनेक जण आयुष्यभर आपल्या त्या स्वप्नाचा पाठलाग करतात। पण आज आम्ही तुम्हाला परदेशामध्ये मिळालेली गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून गावी परतलेल्या आणि गावच्या माळरानावरती सॉफ्टवेअर कंपनीची स्थापना करणाऱ्या या तरुणाच्या जिद्दीची चांगली बातमी दाखवतोय। बघूया। उच्च शिक्षण घेऊन परदेशात नोकरी करण्याची इच्छा आताच्या बहुतांश तरुणांमध्ये पाहायला मिळते। पण परदेशात मिळालेली गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून अहमदनगर तालुक्यात माळ रानावर स्वतःची कंपनी स्थापन करणाऱ्या एका तरुणाबद्दल सध्या सगळेच आश्चर्य व्यक्त करतायत। परदेशात जाणाऱ्या मुलांचं कौतुक करणाऱ्यांच्या काळात अमेरिकेतली नोकरी सोडून पारेगावच्या माळरानावर IT कंपनी स्थापन करणारे हे आहेत रावसाहेब घुगे। ग्रामीण भागातली जी मुलं आहेत ती सगळी मुलं विशेषतः भरकटत असतात किंवा त्यांना कोणी मेंटॉर नसतो, गाईड नसतो, तर त्यांना IT क्षेत्रामध्ये करिअर कसं करायचं याचा एक 100% सक्सेस पाथ बाप कंपनीने उभा करून दिलाय। आणि खेडेगावात सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना प्राधान्य आम्ही देतोय। कंपनीचा मोटोच आहे की एम्पॉवरिंग विलेजेस किंवा खेड्यांचं भविष्य तयार करणं। वडील नोकरी करत नाहीत म्हणून कधी काळी घुगे कुटुंबियांना कर्ज मिळालं नव्हतं, पण आता आपल्या जिद्दीच्या जोरावर रावसाहेबांनी स्वतःची कंपनी स्थापन तर केलीच, तिला बिझनेस ॲप्लिकेशन अँड प्लॅटफॉर्म्स म्हणजेच बाप हे नाव दिलं आणि विशेष म्हणजे आपल्या बापालाच अर्थात वडिलांनाच कंपनीच्या डायरेक्टर पदावर सुद्धा बसवलंय। कच्च्या रस्त्यावरून कंपनीत जाण्याची खडबडीत वाट आणि भव्य इमारतीवरच्या बाप या नावावर असणारी टोपीची प्रतिकृती आपलं नक्कीच लक्ष वेधून घेते। दुष्काळी पारेगावातच शेतकरी कुटुंबात रावसाहेब घुगे यांचा जन्म झाला। गावातच प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी IT मध्ये पदवी घेतली। आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर थेट अमेरिकेत नोकरी केली। पण शेतकऱ्यांच्या मुलांची होणारी आर्थिक अडचण, विशेषतः IT क्षेत्रामध्ये करिअर करताना होणारी ससे होलपट पाहून रावसाहेब कायमच अस्वस्थ होत। त्यामुळे रावसाहेबांनी थेट आपलं गाव गाठलं आणि गावातल्या माळरानावर स्थापन केली बाप कंपनी। साधारणतः 5 ते 7 हजार ॲप्लिकेशन्स आमच्याकडे आलेले आहेत। म्हणजे एवढे बेरोजगार मुलं आहेत। फक्त प्रॉब्लेम असा आहे की यांच्याकडे डिग्रीज आहेत, पण डिग्रीच्या व्यतिरिक्त त्यांना पाहिजे ते नॉलेज नाही आहे। म्हणून आम्ही IT बरोबरच अकॅडमिक सुरू केलं। त्यातून मुलांना आम्ही घेतो, इथे त्यांना ट्रेन करतो IT मध्ये काम करण्यासाठी। आणि ते एवढं रिगरस ट्रेनिंग असतं की मुलं साधारणतः 1-1.5 वर्षामध्ये सॉफ्टवेअर बनवायला लागतात। आज आमच्याकडे जवळजवळ 100च्या वरती अशी मुलं आहेत मागच्या वर्षी आलेली की जे ॲक्च्युअल प्रोजेक्टवरती काम करतात। इतर सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेल्या अनेक तरुण तरुणींसाठी बाप कंपनी वरदान ठरते। कंपनीत मिळणाऱ्या संधी, दिलं जाणारं स्वातंत्र्य, होणारी प्रगती याबाबत या बाप कंपनीमध्ये काम करणाऱ्यांचं म्हणणं नेमकं काय ते सुद्धा आपण बघूया। सध्या मला 2 मुलं आहेत, त्याच्यामुळे माझ्या करिअरमध्ये फार मोठा गॅप पडला होता। संधी कुठे भेटत नव्हती, हा खूप मोठा प्रॉब्लेम होता। हे सगळं मी माझ्या सरांना सांगितलं आणि सरांना सांगितल्यानंतरूनच त्यांनी माझे स्किल बघितल्यानंतर कम्युनिकेशन बघितलं आणि त्यांनी मला इथे जॉब करण्याची संधी दिली। तर फुल फ्रीडम आहे। मी आता फ्लटर करतोय सपोज आणि मला वाटलं दुसरी टेक्नॉलॉजी स्विच करायची, मी माझ्या एक्स्ट्रा टाइममध्ये करू शकतो। म्हणजे इथं असं कोणतंही बंधन नाही या कंपनीमध्ये का तू हेच करायचं आणि हेच काम कर तुझं। आमच्याकडे आतापर्यंत 450 लोक जोडले गेलेले आहेत। त्याचबरोबर इथे कंपनी उभारल्यामुळे ह्या गावातल्या
कमीत कमी 30-40 कुटुंबांना रोजगार मिळाला आहे. जसं की ते सिक्युरिटी, हाऊसकीपिंग किंवा किचन या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करतात. सो जे नॉन स्किल्ड लोक आहेत तेही आमच्याबरोबर जोडले गेलेले आहेत. ग्रामीण भागातील अनेक मुलं पदवी शिक्षण पूर्ण करतात, मात्र त्यानंतर नोकरीसाठी घर आणि कुटुंबियांपासून त्यांना लांब राहावं लागतं. म्हणून कधीतरी नोकरी सोडण्याची वेळ सुद्धा अनेकांवर येते. अशाच तरुणांसाठी आणि तरुणींसाठी रावसाहेब घुगे यांची बाप ही कंपनी नावाप्रमाणेच बाप बनून पाठीशी राहून खंबीरपणे आधार देताना पाहायला मिळते. संगमनेरमधल्या माळ रानावर सॉफ्टवेअर कंपनी उभारून असंख्य तरुण तरुणींच्या आयुष्यात आनंद आणणाऱ्या रावसाहेब घुगे यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. शिर्डीहून प्रशांत शर्मासह रिद्धी म्हात्रे, पुढारी न्यूज.